आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह दापोडी पोलीस ठाण्यातील पोलिसांवर कारवाईची ख्रिस्ती समाज समन्वय समितीची मागणी। नुकतेच गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजातील धर्मगुरूंना सैराट करणाऱ्यास 11 लाख रुपयांचं बक्षीस असं वक्तव्य केलं होतं। याचा निषेध सर्वच ख्रिस्ती समाजातून होत असताना राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये याचे पडसाद उमटू लागले होते। दरम्यान दापोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ख्रिस्ती समाजाचे काही कार्यकर्ते रीतसर पोलिसांना कळवून आंदोलन करीत होते। मात्र सदरचे आंदोलन बेकायदेशीर म्हणत पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत। सदर घटनेचा निषेध करत ख्रिस्ती समन्वय समितीच्या वतीने पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली येऊन सनदशीर मार्गाने आंदोलन करीत असलेल्या ख्रिस्ती बांधवांवर गुन्हे दाखल केले याचे उत्तर द्यावे अशी मागणी केली आहे। तसेच यातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। संबंधितांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ख्रिस्ती समाजाच्या वतीने दिनांक 7 जुलै रोजी उपोषण करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यावेळी ख्रिस्ती समाज समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष सुनील उबाळे, RPI पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश नायर, वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष जॉर्ज मदनकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशक्ती न्यूजसाठी रवी वैरागर। आज आम्ही सर्वजण मी स्वतः सुनील उबाळे, ख्रिस्ती समाज समन्वय समिती, राजेश भाई नायर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जॉर्ज मदनकर, वंचित बहुजन आघाडी आणि विजय अण्णा ब्लॅक पॅन्थर आम्ही सर्वजण मुंबई या ठिकाणी आलेलो आहोत। आपण पाहत आहोत गेल्या 15 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जातीवाद पेटवण्याचं काम गोपीचंद पडळकर या आमदाराकडून सुरू आहे। त्या संदर्भात गोपीचंद पडळकर जे आरोप करत आहेत ख्रिस्ती धर्मगुरू आणि फादरवरती की त्यांना तुम्ही ठेचून मारा, मी त्यांची खून केल्यास मी तुम्हाला 11 लाख रुपयाचं बक्षीस देईन, तर त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे चालू आहेत त्याचा विरोध करण्यासाठी। मोठ्या प्रमाणे ख्रिश्चन समाज आणि त्याला साथ देण्यासाठी आपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पक्ष आपल्याबरोबर उतरलेले आहेत। आज आम्ही मुंबईला येण्याचं कारण हे होतं की आम्ही 22 जून या दिवशी दापोडी येथे गोपीचंद पडळकर याचा निषेध करण्यासाठी आणि जे महाराष्ट्रामधील मोठं चर्च आहे विनयार्ड चर्च, या चर्चच्या समोर बजरंग दलाने आंदोलन लावलं होतं। ते आंदोलन या ठिकाणी घेऊ नये, ते आंदोलन आमच्या समाजाची बदनामी करण्यासाठी आहे। त्यासाठी आम्ही 20 तारखेला पोलिसांना निवेदन दिलं, दापोडी पोलिसांना, आणि त्यांना आम्ही इशारा दिला की ही आमच्या समाजाची बदनामी करण्यासाठी आंदोलन आहे, ते आंदोलन ताबडतोब त्याला स्थगिती द्यावी, अन्यथा त्या आंदोलनाच्या समोरच आम्ही ख्रिस्ती बांधव हजारोच्या संख्येने येऊन आंदोलन करू असं पत्र आम्ही दापोडी पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड आणि जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांना दिलेले होते। परंतु त्या जातीवादी आंदोलनाला पोलिसांनी विरोध केला नाही, त्यांची स्थगिती त्यांना स्थगिती दिली नाही, म्हणून आम्हाला दापोडी विनयार्ड चर्चच्या समोर आंदोलन घ्यावं लागलं। त्या आंदोलनामध्ये आम्ही कुठलंही प्रक्षोभक वक्तव्य केलं नाही। संविधानिक मार्गाने समस्त ख्रिस्ती बांधव आणि आमच्या सोबतीला राजेश नायर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी बजरंग दलाच्या आंदोलनासमोर ज्याप्रमाणे आम्ही निवेदन दिलं त्याप्रमाणे पोलिसांना आम्ही सांगितलं की त्यांचं आता आंदोलन सुरू होते, ते आम्हाला आमच्या धर्मगुरूवरती पुन्हा आरोप करायला लागले, त्यांचं आंदोलन तुम्ही थांबवा, आम्ही तुम्हाला पत्र दिलेलं आहे, आम्ही त्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। परंतु पोलिसांनी आमच्या विनंतीला कुठलाही मान दिला नाही आणि पोलिसांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यावेळेस खोटे गुन्हे दाखल केल्यानंतर आम्ही आज मुंबईला मान्य राज्यपाल, मान्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन देण्यासाठी मुंबई या ठिकाणी आलेलो आहोत। त्या निवेदनामध्ये आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की तुम्ही ते आमच्या ख्रिस्त बांधवावरती आम्ही जे आंदोलन केलेलं आहे ते संविधानिक मार्गाने केलेलं आहे, पोलिसांची परवानगी घेऊन केलेलं आहे, तर ते खोटे गुन्हे तुम्ही पाठीमागे घ्यावे यासाठी आलेलो आहोत। आणि 7 जुलै 2025 पोलीस आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी गोपीचंद पडळकर या व्यक्तीने
ख्रिस्ती पुढारी, ख्रिस्ती धर्मगुरू आणि पास्टर यांना मारण्यासाठी जी सुपारी दिली आणि ख्रिस्ती समाजाचा जो अपमान केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी, त्याच्यावरती गुन्हे दाखल होण्यासाठी आणि त्याची आमदारकी रद्द होण्यासाठी आम्ही समस्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीने एरोडा पास्टर फेलोशिप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट, पुणे जिल्ह्याचे नेते राजेश नायर यांच्या वतीने आणि 12 बलुतेदार परिवर्तन महाआघाडी सुनील उबाळे ह्या सर्वांच्या वतीने, वंचित बहुजन आघाडी जॉर्ज मदनकर साहेब आणि आमचे विजय अण्णा या सर्वांच्या वतीने आम्ही आंदोलन उपोषण त्या ठिकाणी घेत आहोत। त्या उपोषणामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आव्हान करत आहे की त्या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रामधून सर्व ख्रिस्ती समाज बंधू भगिनींनी यावं आणि हे जे उपोषण आहे हे अन्यायाविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी उपोषण आहे। हे उपोषण फक्त ख्रिस्ती समाजासाठी नसून या राज्यामध्ये न्याय राहिलेला नाही, एक न्याय हक्कासाठी ते उपोषण आहे। म्हणून मी सर्व 18 पगड जाती जमाती सर्व बंधूंना मी यावेळेस आव्हान करत आहे की सर्वांनी या उपोषणामध्ये सामील व्हावं आणि जोपर्यंत गोपीचंद पडळकर या आमदारावरती गुन्हे दाखल होत नाहीत, त्याची आमदारकी रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण करत राहू। हा सरकारला ठाम इशारा आम्ही दिलेला आहे आणि त्या इशाऱ्यावरती आम्ही सर्व ख्रिस्ती बांधव ठाम आहोत। तर मी पूर्ण तमाम महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करतो की आपण 7 जुलै 2025 या अमरण उपोषणाला समस्त ख्रिस्ती बांधव, 18 पगड जाती जमाती, सर्व अल्पसंख्याक, रिपब्लिकन पार्टी, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना पक्ष, मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी या उपोषणाला पाठिंबा द्यावा। हे उपोषण न्याय हक्कासाठी आहे, कुठल्या एका समाजाच्या अन्याय झाल्याच्या मागणीसाठी नव्हे, तर आज आमच्यावर अन्याय झालाय, हा अन्याय काही दिवसांनी तुमच्यावर होणार आहे। ही सुरुवात त्या लोकांनी केलेली आहे, ही सुरुवात या ठिकाणी जी चुकीची झालेली आहे ती सुरुवात आपण या ठिकाणी थांबूया आणि आपण सर्वजण न्याय हक्कासाठी 7 जुलै 2025 ला पुणे पोलीस आयुक्त या ठिकाणी भरभरून उपस्थिती या ठिकाणी दाखवावी, ही सर्वांना मी विनंती करतो। धन्यवाद। सर्वांना सप्रेम जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय, प्रेज द लॉर्ड। हे पडळकर आणि जे भाजपचे जे आहे बजरंग दल, आरएसएस ह्या लोकांना आणि खास करून हा लांडगे जो आहे आणि पडळकर ह्या लोकांना माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ह्यांना मान्यच नाही। ह्यांना पहिल्यापासून खटकतं आहे, ह्यांना आपला स्वतःचं साम्राज्य कसं उभं करायचं आहे हे ह्यांच्या डोक्यामध्ये आहे। पण मी एवढं सांगू इच्छितो की आता ख्रिश्चन के सम्मान में, आरपीआई मैदान में आणि मी सर्व भावांना आरपीआयचे, बहुजन समाजाचे जे काही समाज आहे, खास करून बहुजन समाजाला मी आवाहन करतो की आज ख्रिश्चन धर्मावरती आज ह्या लोकांनी आरोप केलेला आहे, पास्टरांना सुपारी देत आहे, जे करून की बाबा इजा पोहोचणाऱ्या लोकांना 1 लाख रुपये, हातपाय तोडणाऱ्यांना 3 लाख रुपये आणि जे त्यांचा सैराट करतील त्यांना 11 लाख रुपये असं बक्षीस ठेवलेलं आहे। मला तर वाटतंय ह्या आमदाराला कुठंतरी विसर पडलेली आहे का, दारू पिऊन शपथविधी घेतली का, असाही विसर पडलेला आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे। माझं पडळकरांना एकच मी उत्तर देतो, आता ख्रिश्चन समाजासमोर आता आरपीआय उभे राहिलेली आहे आणि मी त्यांना ठणकावून सांगतो आणि तुम्ही जे चुकीचं वक्तव्य केलेलं आहे हे असंवैधानिक वक्तव्य केलेलं आहे, कारण की तुम्हाला संपूर्ण संविधानालाही खच्ची करायचं आहे म्हणून तुम्ही संविधानाच्या विरोधामध्ये जात आहात। तुम्ही शपथविधी घेता, तुम्हाला काही त्याचं अक्कलच नाही की तुम्ही शपथविधी घेता का घेता, म्हणून तुम्हाला कुठंतरी विसर पडलेली आहे आणि तुमचं साम्राज्य उभं करायचं आहे। आणि ध्यानात घ्या पडळकर, संविधान अभी जिंदा है आणि तुम्ही जे वक्तव्य करता तुम्ही दादागिरी करताय का, ह्याला मार त्याला मार। आज तुम्ही तुमच्या विधानामुळे आज अख्ख्या समाजामध्ये
विष पेरणी करताय तुम्ही। आज तो लांडगेनी आज ते विधान केला सभामध्ये की काढ देंगे, फाड़ देंगे, तोड़ देंगे। अरे तोंडाची गोष्ट लागून गेली का? संविधान अभी जिंदा आहे आणि संविधानाप्रमाणे सर्वांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आज आम्ही मागणी केलेली आहे। आणि तो लांडगे म्हणतो 3 महिने मी देतो, चर्च पाडा। अरे तुम्हाला विसर पडली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान देऊन गेलेले आणि तुम्ही अक्का तोडायची मारायची भाषा करता। जिथं तुम्ही म्हणता 3 महिने तुम्ही दिले, ती 3 महिन्यामध्ये चर्च पाडण्याची तुम्ही भाषा करता। ध्यानात घ्या, आता आरपीआय मैदानामध्ये आलेले आहे आणि तुमचे जेवढे डान्स बार आहे, क्लब आहे, हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, तुमचे जेवढे बिल्डिंग आहे ध्यानात घ्या अनधिकृत आहे। तुम्ही एक चर्च पाडलं की 100 तुमचे बिल्डिंग पाडण्यात येईल, याची दक्षता घेण्यात यावी। आणि मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आज आम्ही मुख्यमंत्री, गृहमंत्री यांची भेट सुद्धा घेतलेली आहे, त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे। पडळकर वरती तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावा, अन्यथा पुणे कमिशनर ऑफिस समोर अमरण उपोषण ठेवण्यात आलेलं आहे। ख्रिश्चन धर्मातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे, 12 बलुतेदारांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे। त्यांना आपण 20 दिवसाची वेळ दिली, जर का ह्या वेळामध्ये पडळकर विरोधामध्ये गुन्हा दाखल नाही झाला की आम्ही अमरण उपोषण करणार आहोत। त्या अमरण उपोषणामध्ये सर्वांची सहभागिता आम्हाला तुमची एक पाठिंबाची गरज आहे, जेणेकरून वाटलं की एक ख्रिश्चन समाजाला तुम्ही एक पाठिंबा देण्याची इच्छा आहे। तर एवढंच बोलतो मी। जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आज आपणास या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला जी बिल्डिंग दिसत आहे ते महाराष्ट्र राज्याचं मंत्रालय आहे। मंत्रालय म्हणजे प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचं ठिकाण आणि त्या ठिकाणी आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहे। काही दिवसांपूर्वी आपण बघितलेलं आहे की आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू पास्टर फादर यांना हातपाय तोडा, जीवे मारा आणि लाखोंचे बक्षीस त्यांनी जाहीर केलेले आहे। तर त्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा मी सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करतो आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की तुम्ही या राज्याचे पालक आहात आणि तुमच्या राज्यातील एक आमदार आज एक अल्पसंख्याक समाज, ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंना टार्गेट करून पाहत आहे। हा जातीवाद भडकवण्याचा एक प्रकार आहे आणि हा एक लोकशाहीसाठी खूप मोठा धोका मानला जाऊ लागत आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महाराष्ट्र राज्यामध्ये हा अन्याय होत आहे। अल्पसंख्याक लोकांवरती एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट करणे हे अन्यायाच्या विरुद्ध आहे। तर मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना पुन्हा विनंती करतो की या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राखली जावी, म्हणून आपण या बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरती कारवाई करावी आणि त्यांना आमदारकी या पदावरून निलंबित करावे ही समस्त ख्रिस्ती समाजाच्या वतीने आम्ही मागणी घेऊन या मंत्रालय मुंबई या ठिकाणी सर्व बांधव उपस्थित आहोत। यावेळी आमच्याबरोबर पुणे जिल्ह्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे नेते राजेशभाई नायर, वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर उपाध्यक्ष मदनकर साहेब आणि विजय अण्णा याबरोबर आमच्यावर आलेले आहेत। या सभेला आम्ही सर्व ब्लॅक पॅन्थर, वंचित बहुजन आघाडी आणि आरपीआय आणि ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये मागणी करण्यासाठी आलेलो आहोत की आपण आम्हाला न्याय द्यावा।